शेतकरी कामगार पक्षाचा ग्रामीण भाग हा कायमच बालेकिल्ला राहिला असून येथील समर्थक व कार्यकर्ते अत्यंत कट्टर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले। नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 2 आणि 3 मध्ये ज्या पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाचा पूर्ण पॅनल निवडून आलाय, त्याच धर्तीवर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही पक्षाचा पूर्ण पॅनल मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा ठाम विश्वास ज्येष्ठ नेते डी.बी. म्हात्रे यांनी व्यक्त केलाय। ते पुढे म्हणाले आहेत की शेतकरी कामगार पक्ष हा नेहमी शेतकरी, गोरगरीब आणि सामान्य जनतेसाठी काम करणारा पक्ष आहे। दुर्दैवाने या भागात MIDC आल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली असून शेतकरी वर्ग नाराज आहे। अशा परिस्थितीत शेतकरी कामगार पक्ष आता शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि त्यांना हक्कासाठी लढा देत राहील असेही त्यांनी स्पष्ट केले। 15 वर्षे सत्तेत राहणाऱ्या लोकांनी जनतेसाठी काही ठोस कामे केली नाहीयेत। पुढील 5 वर्षे कोणत्याही कामासाठी मी 24 तास उपलब्ध राहीन। मला तुमच्या घरातला तुमच्या हक्काचा उमेदवार समजा आणि मला निवडून द्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले। दरम्यान माध्यम प्रतिनिधींनी विरोधी पक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता भाजपच्या उमेदवारांनी माध्यमांशी अपमानास्पद वागणूक देत कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेल्याचा प्रकार घडलाय। या घटनेमुळे भाजपचे उमेदवार प्रचंड गोंधळलेल्या व घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले असून त्यांचा पराभव दिसत असल्यामुळेच अशी भूमिका घेतली जात आहे का असा सवाल आता माध्यमांमधून उपस्थित केला जातोय। माध्यम प्रतिनिधींशी अशा प्रकारची वागणूक एका लोकप्रतिनिधीकडून होणे अत्यंत निषेधार्ह असून या प्रकाराचा AKP मराठीकडून जाहीर निश्चित करण्यात येत आहे। सर, आज काय सांगाल? जोरदार शक्ती प्रदर्शनासह आपण मिसेसचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय होण्याचं? रायगड जिल्हा परिषद प्रभाग क्रमांक 1 मधून आज आपण बघतो की आमची मोठी जनसंख्या आहे इकडं आणि आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। प्रभाग 1 मधून आम्ही लता धनराज म्हात्रे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत आणि पराग कचरू भोपी हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत आणि दोघांचे अर्ज आम्ही आज तिथे दाखल केलेले आहेत। काय मुद्दे आहेत गावात, कशा प्रकारच्या समस्या मतदारसंघामध्ये आहेत आणि कशा प्रकारच्या समस्या आपण मार्गी लावणार आहोत? गावामध्ये बघा, तुम्हाला आज सांगतो मी, गावामध्ये जी विकासाची कामं आहेत आजपर्यंत शेतकरी कामगार पक्षानेच केलेले आहेत आणि आज बघतो आपण जी कामं आमदार नेतृत्वातून झालेली आहेत ती कामं मी तर सांगेन ती चांगल्या निकृष्ट दर्जाची कामं आहेत। आज तुम्हाला आमच्याकडे अनेक उदाहरणं आहेत। आमचा गोडांबे रस्त्याचा तुम्हाला एक प्रश्न सांगतो, तिथे आम्ही 5 वर्ष आम्ही आहे ना गाडी अशी होडीसारखी चालवत जातो, होडीसारखी म्हणजे गाडी नाही होडी चालवतो असा आम्हाला त्याचा अंदाज येतो। मग ही काय कामं आहेत का सांगा? मग या कामांपेक्षा आम्ही असा विचार केला, आज आमचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आम्ही जी कामं करणार आहे उत्कृष्ट क्वालिटीची असतील आणि चांगल्या पद्धतीची असतील जेणेकरून लोकांचा फायदा होईल। सो MID मध्ये रस्ते हा विषय आहे, रस्ते आपण पाहिले असतात कारण त्याचं शहरीकरण तिथे झालेलं आहे, बरीचशी गावं तिथे आहे ज्यांचं आता शहरीकरणामध्ये रूपांतर झालेलं आहे, तर त्या संदर्भात आपण त्या गोष्टी सातत्याने 5 वर्ष आपण बघतोय। आपण आता महापालिकेची निवडणूक झाली, त्या पालिकेमध्ये आम्ही 4चे 4 उमेदवार निवडून आले। त्या पालिकेमध्ये तुम्हाला वॉटर, गटर, मीटर सगळेच प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवायचे आहेत ना आपल्याला आणि त्याच्यासाठी आम्ही आता त्या वार्डाला लागून आमचा जिल्हा परिषदचा वार्ड आहे आणि खरोखर त्या वार्डामध्ये कामं आजपर्यंत यांच्या माध्यमातून झालेली नाहीत। काय वाटतं, समोर देखील तगडं आव्हान आहे, कशा प्रकारची आव्हानात्मक निवडणूक वाटते आहे? हो, आव्हान तर आहेत ना, पण मी काय सांगतो, समोरचा आमचा जो उमेदवार आहे एक्स कोणी असेल तो, त्याचं आम्ही नाव नाही घेत, कारण की त्या उमेदवाराने आमच्या शेतकरी कामगार पक्षातून निवडून आला आणि नंतर त्यांनी बाजूला भरारी घेतली। मग आता सांगा तुम्ही, आमच्या पक्षातून निवडून बाजूला निवडून येईल का? त्याला लोक मतदान करतील का? त्याच्यानंतर आपण बघतो होऊ घातलेली MIDC आहे, त्या MIDC मध्ये शेतकरी वर्ग खूप नाराज आहे, कारण की शेतकऱ्यांना पाहिजे असा हमी भाव भेटलेला नाही। एकीकडे आम्ही बघतो वसई विरारचे 22,80,000 रुपये गुंठा, दुसरीकडे आपण बघतो की 4,50,000 रुपये गुंठा, म्हणजे भावाची तफावत आपण बघायला मिळते। खऱ्या अर्थाने तिथले शेतकरी नाराज आहेत, ते त्याचा रस्ता दाखवतील। जनतेला मी आवाहन करेन का आपल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान करून निवडून द्यायचं आहे।